ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले आणि मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय आहे सांगा. मग मी त्यांना सांगितलं. सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना. महसूल मंत्र्यांच्याकडे तो विषय येत नाही. तो नगरपालिकेचा विषय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच येतो हे मलाही माहीत होतं आणि त्यासाठी त्यांच्या भेटीची काल आमचे नगराध्यक्षही आलेले, भेटीची प्रयत्न केला पण ते त्यांचा फोनच बंद होते. मग नंतर कळलं की दिल्लीला रवाना झालेत ते आणि त्यानंतर मग नगराध्यक्षच खरं माझ्यावर येणार होते पण बराच वेळ झाला, भेटीची वेळ मिळाली नाही. मग मी नगराध्यक्षांना म्हटलं आज काय भेटायची शक्यता दिसत नाही, तुम्ही जावा. आणि त्यानंतर मला ते अटल सेतूच्या पलीकडे गेल्यावर मला कळलं की आपण 10:15 10:30 आलात तर चालेल. मग मी तिकडे गेलो. नाही, एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही. या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्राने, अशी कोणती भेट झाली नाही. आणि त्या याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ती होणार नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कुणावरही आमची झाली नाही. त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना. म्हणजे सुरू होतं ते थांबतं. त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे. मला दुसऱ्या पक्षावर बोलायचा काही अधिकार नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या पक्षात अंतर्गत कोणतीही घालमेल नाही. सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही. आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. असं आहे की मी कशाचाच विचार केलेला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढं का विचार करताय. तुम्ही एक तर मुख्यमंत्र्यांचा खातेवाटपाचा अधिकार आहे, तोही तुम्ही हिरावून घ्यायला लागलेला, तो त्यांचा अधिकार आहे. आणि माणूस गेला तर होईल ना. आम्ही सगळे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या मागं सगळे खासदार आमदार एकच संघ आहोत. त्यामुळं मला हे बऱ्याच वेळेला दुःख वाटतं की वारंवार अशा चर्चा प्रसारमाध्यमातून का येत आहेत.